लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000 सहकारी बँका आणि मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याविषयी अतिशय मोठी घोषणा अशी केलेली आहे। लाडक्या बहिणींना 10वा हप्ता देण्याची तयारी सुरू झालेली आहे। होय मित्रांनो, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता देण्याची तयारी शासनाकडून आता सुरू झाली असून 30 मार्च रविवारी गुढीपाडवा निमित्त लाडक्या बहिणींना सकाळी 7 वाजेपासून लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे वितरण हे सुरू होणार आहे। होय मित्रांनो, 30 मार्च रविवारी सुट्टी असली तरी देखील या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 10व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे, सणाचा दिवस आहे, म्हणून लाडक्या बहिणींना या 8 बँकांमध्ये त्या दिवशी सुट्टी असली तरी देखील लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे। अनेक बहिणींना असे वाटत होते की आत्ताच या ठिकाणी 8वा आणि 9वा हप्ता शासनाकडून लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता 10वा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात जमा केला जाईल। 10वा हप्ता आम्हाला या महिन्यात मिळणार नाही असे लाडक्या बहिणींना वाटत होते, परंतु सरकारने लाडक्या बहिणींना आचार्याचा धक्का देत याच महिन्यात गुढीपाडवा निमित्त 30 मार्च रोजी रविवारीच लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे 2100 रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या दिवशी रविवार आहे, सुट्टी आहे, तरी देखील लाडक्या बहिणींचे जर या 8 बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला 100% त्या दिवशी 30 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। परंतु 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे, तसेच रविवार देखील आहे, त्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत। केवळ या 8 बँकांमध्येच 30 मार्चला लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत। उर्वरित सर्व बँकांमध्ये दुसऱ्या दिवसापासून हे पैसे जमा होतील। ज्या बहिणींचे बँक खाते या 8 बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी या ठिकाणी त्यांचे पैसे ATM कार्ड वापरून, फोन पे वापरून किंवा UPI वापरून तुम्ही त्या दिवशी देखील काढू शकता। आता या 8 बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील या ठिकाणी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे। परंतु लक्षात घ्या, जर तुमचे खाते या 8 बँकांमध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 30 मार्च रोजी जमा झाले नाहीत तर तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत तर आलेले नाहीये ना, हे नक्की चेक करा। कारण की मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी शासनाकडून पडताळणी ही सुरू आहे, त्यामुळे अनेक बहिणींना या ठिकाणी अपात्र केले जात आहे। म्हणजे ज्या बहिणी या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत त्याच बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। ज्या बहिणींची परिस्थिती ही या ठिकाणी चांगली आहे, तसेच ज्या बहिणी या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत अशा बहिणींना या ठिकाणी अपात्र केले जात आहे। जवळपास 60 लाखांच्या आसपास महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे, कारण की त्या महिला या योजनेसाठी अपात्र होत्या। तर या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा, जर तुमच्या नावावरती शेतजमीन असेल आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील किंवा आता सध्या देखील मिळत असतील तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात। हे 6000 रुपये 3 टप्प्यांमध्ये वाटप केले जातात। प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात। यात महिला व पुरुष असे दोघेही लाभार्थी म्हणून लाभ घेतात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल अशा शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही लाभ मिळत आहे तो या ठिकाणी पूर्ण 1500 रुपये न मिळता फक्त 500 रुपये जमा होत जातील। आणि तुमच्या खात्यावरती जर मागे देखील 500 रुपये जमा झालेले असतील तर ते समजून घ्या की तुम्हाला ते लाडकी बहीण योजनेचेच पैसे आहेत, कारण की अगोदर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील मिळत आहेत। त्याचप्रमाणे ज्या महिला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला देखील आता या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत। त्यांना देखील आता योजनेतून बाहेर काढले जाणार आहे। त्यामुळे अशा अनेक महिला आहेत की ज्या अगोदरच दुसऱ्या एखादी सरकारी योजनेचा या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि तरी देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून या योजनेचे देखील लाभ घेत असतील तर आता मात्र अशा महिलांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की अशा कोणत्या 8 बँका आहेत की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी 30 मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुट्टी असली तरी देखील या 8 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तसेच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत हे देखील आम्हाला या ठिकाणी कमेंट्स करून सांगा।
तर चला मित्रांनो, या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या 8 बँका आहेत की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, पहिली जी काही बँक आहे ती या ठिकाणी सर्वत्र उपलब्ध असल्या कारणाने त्या बँकेमध्ये सर्वात जास्त खाते लाडक्या बहिणींनी उघडलेले आहे आणि ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. होय मित्रांनो, ज्या बहिणीचे बँक खाते हे इतर कुठल्या बँकांमध्ये होते परंतु त्यांचे आधार कार्ड त्या बँकांमध्ये लिंक होत नव्हते, अशा महिलांना देखील या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेने आधार दिलेला आहे आणि पोस्ट पेमेंट बँकेमध्ये त्यांनी आपले खाते उघडून या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे सर्व हप्ते हे घेतलेले आहेत आणि आता इथून पुढे जो काही मिळणारा 10वा हप्ता आहे तो देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. सुट्टीचा दिवस असला तरी देखील तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे हे जमा होत असतात. या बँकेला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येत नाही. त्यामुळे 30 मार्च रोजी या ठिकाणी जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा केला गेला तर रविवार असला तरी देखील तुम्हाला या बँकेमध्ये पैसे हे जमा होतील. अशा पद्धतीने पहिली जी काही बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. पोस्ट पेमेंट बँकेत तुमचे जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांनी निश्चिंत राहावे. त्यांना रविवार असो सुट्टी असो त्या दिवशी देखील या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेत पैसे जमा होत असतात. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जी काही बँक आहे की ज्यामध्ये सुट्टी असली तरी देखील पैसे जमा होतात ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील जेवढ्या पण बहिणींनी आपले खाते उघडलेले असेल, आपले आधार कार्ड या बँकेला लिंक केले असेल, अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता हा जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण ही येणार नाही. त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला आपण SBI असे देखील म्हणतो. मित्रांनो, SBI बँकेमध्ये देखील जर तुमचे खाते असेल आणि तुमचे आधार कार्ड या ठिकाणी व्यवस्थितपणे लिंक झालेले असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे तो हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. जरी सुट्टी असली तरी देखील तुम्हाला त्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या दिवशी सरकारकडून जमा केला जाईल त्याच दिवशी या बँकांमध्ये जमा होतील. त्यामुळे या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. होय मित्रांनो, बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये देखील ज्यांचे खाते असेल त्यांना देखील या ठिकाणी 10वा हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे HDFC बँक. HDFC बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहे. या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे तो जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही तुम्हाला येणार नाहीये. सुट्टी असली तरी देखील तुम्हाला या बँकेमध्ये पैसे हे जमा होत असतात. त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा देखील अतिशय चांगल्या प्रकारची अशी बँक आहे. या बँकेचे व्यवहार देखील सुट्टी असली तरी देखील पैसे येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण ही येत नाही. या बँकेत देखील पैसे जमा झाल्याबरोबर तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी SMS देखील येत असतो. त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपले खाते हे ओपन केलेले आहे आणि या बँकेमध्ये आतापर्यंत सर्व हप्ते हे घेत आलेले आहेत. त्यामुळे या बँकेमध्ये जरी तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला आता पुढचे हप्ते घेण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाहीये. त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो या बँकेमध्ये जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण तुम्हाला येणार नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची आणि शेवटची जी काही बँक आहे ती म्हणजे इंडियन बँक. मित्रांनो, इंडियन बँकेत देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही 10व्या हप्त्याचे पैसे आहेत ते जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये. या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. 10व्या हप्त्याचे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यावरती 100% जमा होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, इतर बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नये. रविवारच्या दिवशी जरी तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 10व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. जर या 8 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु या 8 बँकांव्यतिरिक्त जरी तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही 10व्या हप्त्याचे पैसे आहेत ते दुसऱ्या दिवशी लगेच जमा होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर होती. या 8 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी सुट्टी असली तरी देखील 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.